साहेब नमस्कार, मी पंजाब डक। 2-3 दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे, तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं। पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता हे झालं 23, 24, 25, 26 ला थोडा विश्रांती घेईल, म्हणजे थोडाफारच कमी होणार आहे। पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे तर राज्यात, संपूर्ण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सप्टेंबरच्या, मी म्हटलं होतं ना खूप दिवसापासून सांगतो ना, दरवर्षी 20 सप्टेंबरला काय होतंय, एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतं। ते चक्रीवादळाचं रूपांतर झाल्याच्या नंतर ते चक्रीवादळ काय होतं, मद्रास, चेन्नईहून काय होतं हैदराबादतून धर्माबादून मराठवाड्याकडून इकडं उत्तर महाराष्ट्राकडे दरवर्षीचा असं ठरलेलं आहे। भविष्यात देखील काय करायचं, पाऊस जरी नाही पडला तर आपण म्हणायचं 20 सप्टेंबरला एक चक्रीवादळ होणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे। हे वर्षानुवर्षीची तारीख तुम्ही कायमची लिहून घ्या, म्हणजे दरवर्षी 26-27 म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो, म्हणून हे लक्षात येतं। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार, कुठं मुसळधार, कुठं रिमझिम, कुठं अतिवृष्टी होईल, कुठं ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। मग सांगायचं झालं तर सप्टेंबरमध्ये 27 तारखेला तो पाऊस काय होणार आहे, म्हणजे पूर्वेकडून येणार आहे, म्हणजे पूर्वेकडून येत असल्यामुळे, आग्नेय दिशेकडून येत असल्यामुळं जास्त पाऊस नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, त्याच्यानंतर पुणे, कुडाळ, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, इगतपुरी, मुंबई, ह्या पट्ट्यांना असा जाईल। त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणजे 27 ते 30 तारखेपर्यंत, म्हणजे 27, 28, 29, 30 राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे। म्हणून जे धरण क्षेत्रातील जे नदीकाठचे शेतकरी त्यांनी काय करायचं, म्हणजे 27 ते 30च्या दरम्यान तुम्ही तुमचे जनावरं असेल, तुमची पाईपलाईन असेल, तुम्ही काय करायचं, तयारी ठेवायची। पाईपलाईन असेल तर काढून बाजूला आणून ठेवायची, जनावरे त्या 8 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत नदीच्या बाजूला बांधू नका। असं केल्याच्यानंतर तुमची जीवितहानी होणार नाही। पण राज्यात सांगायचं झालं तर तो पाऊस ह्या जिल्ह्यातच नाही, तर म्हणजे राज्यामध्ये सगळी पूर्व विदर्भ 6-5-11 जिल्हे, त्याच्यामध्ये जिल्हे आहेत। आपण काय करू, जिल्ह्यावाईज सांगतो तर काय करू, सुरुवातीला आपण काय करू, नांदेड जिल्ह्याकडून घेऊ। सुरुवातीला नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे पाऊस सुरू होणार आहे। नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे बी देखील काही भागामध्ये असा जोरदार पाऊस होईल, ते म्हणजे शेवटच्या आठवड्याचा काही ठिकाणी अतिवृष्टी होईल। नांदेड जिल्ह्यात बी तसंच होईल, यवतमाळ जिल्ह्यात देखील तसं होईल, चंद्रपूर देखील तसंच होणार आहे। चंद्रपूर देखील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार होईल, कुठं मुसळधार होईल, कुठं रिमझिम होईल। नागपूर जिल्ह्यात बी तसंच होईल, काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, कुठं मुसळधार, कुठं रिमझिम। त्याच्यानंतर अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा, ह्या तिन्ही जिल्ह्यात बी काही भागात जास्त, काय कुठं रिमझिम, कुठं अतिमुसळधार, कुठं ढगफुटी सदृश्य। त्याच्यानंतर काय होईल की अमरावती नंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, ह्या 3 जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे 27 ते 30च्या दरम्यान, म्हणजे त्या 3 दिवसामध्ये की काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस होईल। त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, जालना जिल्हा,